मुंबईमध्ये बाईक टॅक्सीला परिवहन मंत्रालयानं मंजुरी दिलेली आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हा मोठा निर्णय घेतलाय। मुंबईतील वाहतूक कोंडीच्या त्रासातून प्रवाशांना आता दिलासा मिळणार आहे। तरुणांना मोठा रोजगार उपलब्ध होणार आहे। राज्यातील 10 ते 20 हजार तरुण तरुणींना रोजगार मिळण्यासाठी बाईक टॅक्सीचा निर्णय राज्य शासनानं घेण्याचं ठरवलेल्याने लवकरच त्याबाबतीतली घोषणा होईल। कारण माननीय मुख्यमंत्र्यांच्या 100 दिवसांचा जो कार्यक्रम आहे त्यामध्ये बाईक टॅक्सी लवकरात लवकर परवानगी देण्याचं निश्चित ठरलं। यालाच विचारायचं होतं, सुरक्षेच्या बाबतीमध्ये काही विचार आहे का? मी जो बाईक टॅक्सीचा प्रस्ताव आहे त्या अनुषंगानं मी काही सूचना त्या ठिकाणी करणार आहे आणि त्या सूचनांच्या सह त्याला परवानगी देण्याचा राज्य शासनाचा विचार आहे। तर मुंबईची ही बाईक टॅक्सी नेमकी कशी असेल पाहूयात। 1 किलोमीटरसाठी 3 रुपये भाडं आकारलं जाईल। बाईक टॅक्सीला जीपीएस यंत्रणा देखील बसवण्यात आलेली असेल। चालकासह प्रवाशालाही हेल्मेट सक्ती करण्यात येणार। चालकाला बॅचची सक्ती देखील करण्यात येईल। परिवहन विभाग बॅच नोंदणी करणार आहे। पोलीस पडताळणीनंतरच चालकाला बॅच दिला जाईल। बाईक टॅक्सी कंपनीकडे 50 दुचाकी बंधनकारक असणार आहेत। बाईक टॅक्सीला पिवळ्या रंगाची नंबर प्लेट असेल। बाईक टॅक्सीला विशिष्ट रंग देखील देण्यात येईल आणि महिलांसाठी महिला बाईक चालक असतील।